नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक गजानन नेरकर DSD अर्थजागृती या शैक्षणिक चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आजचा विषय आहे सोन्याची किंमत का वाढत आहे। तर मित्रांनो, आपण गेल्या काही दिवसांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये जर वर्तमानपत्र किंवा इतर माध्यमांमधून सोन्याविषयी वाचत असाल, सोन्याच्या किमतीविषयी वाचत असाल, तर आपल्याला हे लक्षात आलं असेल की सोन्याची किंमत ही 75,000च्या घरात गेलेली आहे आणि गेल्या एक वर्षात विशेषतः ती किंमत 10,000नी वाढलेली आहे। आता ही 75,000 प्रति तोळा म्हणजे प्रति 10 ग्रॅम अशी किंमत सोन्याची झालेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण सोने खरेदीचा उद्देश काय असतो, कोणत्या कोणत्या कारणासाठी सोनं विकत घेतलं जातं, इतिहासामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याची किंमत कशी वाढलेली आहे, कशा पद्धतीने वाढली आहे, त्या गोष्टीचा विचार करतोय। त्याचबरोबर आपण सोने आणि सोन्याचा भाव का वाढतोय, त्याची कारणं काय आहेत हे जाणून घेण्याचा विचार हे जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर आपण सुरुवातीला सोने खरेदीचा उद्देश या विषयावर बोलू। तर मित्रांनो, मुख्यतः सोने खरेदीचे 3 उद्देश असू शकतात। पहिला उद्देश जो आहे तो आहे गुंतवणूक। तर गुंतवणूक म्हणजे काय, एखादा सामान्य गुंतवणूकदार जो फिक्स डिपॉझिट, शेअर विकत घेणे, म्युच्युअल फंड्स विकत घेणे अशा विविध स्रोतांमध्ये आपली गुंतवणूक करतो, तशाच पद्धतीने तो हाही विचार करतो की आपण सोन्याला सुद्धा गुंतवणुकीचं एक माध्यम बनवू शकतो। तर गोल्ड बुलियन, गोल्ड कॉइन्स, गोल्ड बार्स अशा पद्धतीने विविध माध्यमातून सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकता आपण। अवघ्या 1 ग्रॅमपासून ते 10 ग्रॅम, 100 ग्रॅम, 1 किलो, 2 किलो अशा पद्धतीने सुद्धा गुंतवणूक करणारे लोक आहेत। आपल्या आपल्या क्षमतेनुसार, आपल्या आपल्या गुंतवणुकीच्या बजेटनुसार आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करतो। हा पहिला उद्देश झाला। दुसरा उद्देश म्हणजे वैयक्तिक वापर करणे। तर मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की सोन्याचा प्रमुख जो उपयोग आहे तो दागिन्यांमध्ये केला जातो। आपल्या महिलांना, समाजातील महिला वर्गाला सोन्याविषयी विशेष आकर्षण आहे, आवड असते, तर दागिने महिला परिधान करतात। त्याचप्रमाणे पुरुषांसाठी सुद्धा काही सोन्याचे दागिने असतात। तर आपल्या वैयक्तिक वापरासाठी सोने खरेदी हा दुसरा उद्देश झाला। आणि तिसरा महत्त्वाचा उद्देश तो म्हणजे व्यवहार। तर मित्रांनो, कोणताही व्यवसाय करताना, जसं की एखादा स्टार्टअप किंवा बिझनेस तुम्ही सुरू केला, तर त्याच्यामध्ये आपण खरेदी विक्री करतो। तसा सराफा व्यावसायिक जो असतो, सराफी व्यवसाय करणारा जो व्यावसायिक असतो, तो आपल्या व्यवहारासाठी सोनं विकत घेत असतो आणि ते विकत असतो। त्यामुळे सोन्या खरेदीचा तिसरा उद्देश म्हणजे त्याचा व्यापार करणे, व्यवहार करणे, किंवा इवन तुम्हाला बँकांमध्ये सुद्धा सोन्याचे गोल्ड कॉइन्स किंवा गोल्ड बार्स, गोल्ड बुलियन्स तुम्हाला विकत घेता येतील। इवन हे जे मोठमोठे आपण फायनान्शियल ॲप्स पाहतो, ग्रोव्ह म्हणा किंवा ऑक्टाएफएक्स म्हणा किंवा बाकीचे असे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा गोल्ड परचेस करण्याची एक ऑप्शन तिथे असतो। जे तुम्ही तिथून सोनं विकत घेतलं तर ते आयदर तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट म्हणून दिसतं तेवढी रक्कम, किंवा तुम्हाला तो गोल्ड कॉईन किंवा गोल्ड बार हा तुम्हाला तुमच्या घरी डिलिव्हर पण होऊ शकतो ऑनलाईन डिलिव्हरीच्या माध्यमातून। किंवा एखाद्या ठराविक बँका किंवा हे मुथूट गोल्डबद्दल आपण ऐकलं असेल, मुथूट फायनान्स कंपनी ही सोने तारण देणारी कंपनी आहे। सोनं विकत घेते, सोनं गहाण ठेवते, त्याचप्रमाणे सोन्यावर व्याज
व्याजाच्या आधारावरती कर्ज देते सोने तारण ठेवून. आणि हे तर आपल्याला माहितीच आहे की प्रत्येक बँक, प्रत्येक आर्थिक संस्था ही सुद्धा सोन्यावर व्याज देते. सोनं गहाण ठेवून किंवा सोनं तारण ठेवून व्याज मिळू शकतं. व्याज म्हणजे कर्ज मिळू शकतं. तर हे झाले 3 उद्देश सोने खरेदीचे. आता आपण सोन्याच्या किमतीमध्ये गेल्या 24 वर्षात कशी वाढ झाली आहे ते पाहूया. तर मित्रांनो, 2000 साली म्हणजे आत्तापासून 24 वर्षापूर्वी सोन्याची किंमत होती 4400 रुपये. 2005मध्ये ती 7000 झाली. 2010मध्ये ती 18500 झाली. म्हणजे इथे केवळ 5 वर्षात ती सोन्याची किंमत 2.5 पटीने वाढली आहे मित्रांनो. 7000चे 18500 झाले. त्यानंतर 2015मध्ये ती 26,343 रुपये 50 पैसे होती. आणि 2020मध्ये जवळजवळ या 5 वर्षात सुद्धा 26,000ची ती 48,000वर म्हणजे जवळजवळ दुप्पट सोन्याची किंमत झालेली आहे 15 ते 20मध्ये. आणि 2020पासून आजवर 2024मध्ये सोन्याची किंमत आता 75,000च्या घरात गेलेली आहे. म्हणजे आत्तासुद्धा गेल्या 4 वर्षातही सोन्याची किंमत 1.5 ते 2 पटीने वाढली आहे असं पण आपण म्हणू शकतो. 1.5 पटीने वाढली आहे, 1.25 पटीने असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर एकूण 24 वर्षाच्या कालावधीत सोन्यामध्ये किती वाढ झाली आहे किमतीमध्ये? 18 पटीने वाढ झाली मित्रांनो. 18 ते 19 पटीने वाढ झालेली आहे. ही फार मोठी वाढ आहे आणि याच्यासाठी अनेक कारणं आहेत. त्या कारणांचे चर्चा आपण आता करूया. सोन्याचे भाव वाढण्याची वेगवेगळी कारणं कोणती आहेत? तर पहिलं कारण मित्रांनो महागाई. आता भारताच्या संदर्भात म्हणायचं झालं तर 2004 ते 14 हा जो कालावधी होता त्याच्यामध्ये आपले पंतप्रधान होते डॉक्टर मनमोहन सिंग. ते स्वतः एक अर्थशास्त्रज्ञ आहेत, अर्थशास्त्री आहेत, अर्थतज्ञ आहेत. पण त्यांच्या काळातसुद्धा महागाई ही 7 ते 11% दरम्यान होती मित्रांनो. म्हणजे 2 अंकी महागाई आपण 2004 ते 14मध्ये पाहिली. आणि त्यानंतर 2014 ते 24 हा जो कालावधी गेल्या 10 वर्षाचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये महागाई ही 3% ते 7% या रेंजमध्ये होती. म्हणजे आता हे शासन होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं. मोदी हे काही अर्थशास्त्रज्ञ नाही आहेत, पण तरीसुद्धा त्यांच्या शासनाला 3 ते 7% म्हणजे 1 अंकी महागाई ठेवण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे गेल्या 10 वर्षामध्ये. तर ही खऱ्या अर्थाने आपल्या अर्थव्यवस्थेची प्रगतीच आहे असं म्हणूया आपण. आणि मित्रांनो, हे लक्षात घ्या की महागाई ही कालांतराने वाढणारच. महागाई ही कधी शून्यावर येऊ शकत नाही. महागाई ही कालांतराने वाढणार. 50 वर्षापूर्वी एखादी वस्तू आपले आजी आजोबा विकत घेत होते. 30 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी आपले आई वडील ती वस्तू विकत घेत होते आणि आज आपण 30 वस्तू विकत घेतोय. या 3 कालावधीमध्ये किंमत सारखी असेल का मित्रांनो? तर कधीच नाही. महागाई ही कालांतराने वाढत जाते. तुम्हाला महागाईवर मात करण्यासाठी आपलं उत्पन्न वाढवण्याच्या ज्या संधी आहेत त्या तुम्हाला शोधाव्या लागतात. तुम्हाला मेहनत घ्यावी लागते आणि तुमचं उत्पन्न वाढवावं लागतं. तेव्हाच ही महागाई नियंत्रणात येऊ शकते. मित्रांनो, सोन्याचे भाव वाढण्याचे दुसरं कारण म्हणजे जागतिक आर्थिक मंदीचे संकेत. आता जर तुम्ही इतिहास पाहिला असेल तर 1929, 1960चं दशक, त्यानंतर 2008 ह्या 2 ते 3 वर्षांमध्ये जगभरामध्ये इयर ऑफ ग्रेट डिप्रेशन असं म्हटलं जातं. म्हणजे काय? तर जगामध्ये आर्थिक स्वरूपाची मंदी निर्माण झाली होती आणि याच्या केंद्रस्थानी होतं अमेरिका. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हा जो देश आहे तो
जगातली क्रमांक 1ची अर्थव्यवस्था आहे आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था जेव्हा मंदी दाखवत असते तेव्हा संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो. अशा पद्धतीने 2008मध्ये सुद्धा आपण एक आर्थिक मंदी पाहिली होती. आत्ताच्या गेल्या 15-16 वर्षात काही आर्थिक मंदीचे संकेत आपल्याला दिसले बऱ्याच प्रमाणामध्ये. विशेषतः कोविड-19 ही जी महामारी आली त्यामध्ये सुद्धा आर्थिक मंदी बऱ्याच देशांनी अनुभवली. कारण निर्माणाचं जे काम आहे, निर्मिती प्रोडक्शनचं जे काम आहे ते तेव्हा थांबवण्यात आलं होतं. बऱ्याच देशांमध्ये लॉकडाऊन लागला होता, किंबहुना सर्वच देशामध्ये लॉकडाऊन लागला होता आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाल्यामुळे आर्थिक मंदी निर्माण झाली होती मित्रांनो. पण गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये त्या अर्थव्यवस्थांनी थोड्याफार प्रमाणात का होईना त्या आर्थिक मंदीतून बाहेर येण्याचा प्रयत्न केला आहे. तर आर्थिक मंदी हे सोन्याचे भाव वाढण्याचे दुसरे कारण आहे मित्रांनो. कदाचित आत्ताच्या काळामध्ये सुद्धा जगाची अर्थव्यवस्था जर आपण पाहिली तर अनेक देशांमध्ये आर्थिक संकट निर्माण झाली आहे. जसं की श्रीलंकासारखा देश, त्यानंतर पाकिस्तानसारखा देश किंवा चीन हा देश जरी वाटत असला श्रीमंत आहे तरीसुद्धा लोकसंख्येचा विस्फोट झालेला देश आहे. आणि अशा पद्धतीने त्यांच्याकडे पण बऱ्याचशा समस्या आहेत. लोकसंख्येच्या विस्फोटामुळे सुद्धा त्यांना महागाई, त्याचप्रमाणे बेरोजगारी अशा समस्या त्यांना सामोऱ्या जाव्या लागतात. त्याचप्रमाणे भारत ही अर्थव्यवस्था आहे. आता भारताची लोकसंख्या ही 144 कोटीच्या वर आहे मित्रांनो. एवढा मोठा देश आहे, त्याची एवढी मोठी लोकसंख्या आहे. हजारो लाखोच्या संख्येने ग्रॅज्युएट्स, पोस्ट ग्रॅज्युएट्स दरवर्षी निर्माण होत आहेत, पण तेवढ्या नोकऱ्या निर्माण होत नाही आहेत. त्यामुळे बेरोजगारी हा एक मोठा प्रश्न भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आहे. तसंच महागाई हा प्रश्नसुद्धा आहे. जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत, ज्याला आपण सिलेंडर म्हणतो, पेट्रोल म्हणतो, या गोष्टी महागलेल्याच आहेत. आणि त्याच पर्यायाने असं म्हणू आपण की सोनंसुद्धा महागलेलं आहे. मित्रांनो, तिसरं कारण कोविड-19 महामारीमध्ये वाढती मागणी आणि कमी पुरवठा असं झालं होतं. तर मित्रांनो, आपल्याला आठवत असेल लॉकडाऊन लावला होता शासनाने मार्च 2020ची गोष्ट करतोय मी, कोविड-19च्या कालावधीमधली, ज्याच्यामध्ये संपूर्णतः एकतर किराणा त्याचप्रमाणे मेडिकल स्टोर्स म्हणजे आरोग्यविषयक दुकानं किंवा हॉस्पिटल्स, क्लिनिक्स या 2 गोष्टी सोडल्या तर सर्व प्रकारचे उद्योग, धंदे, व्यापार हे ठप्प झाले होते, बंद झाले होते. जवळपास 3 ते 6 महिन्याच्या कालावधीसाठी लॉकडाऊन विविध स्तरावर आपण पाहिला. आणि त्यामुळे मागणी मात्र वाढत होती. जनसंख्या जी होती आपली, मोठ्या प्रमाणात लोकसंख्या होती त्यावेळेला सुद्धा आपण 135-136 कोटीच्या वर लोकसंख्या होती कोविड दरम्यान. आणि सगळ्या वस्तू म्हणजे आता केवळ आपल्याला किराणा, भाजी आणि फळं आणि आरोग्यविषयक वस्तू ह्याच लागत नाहीत, तर त्याबरोबर आपल्याला आपलं जीवन चालवण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा याच्याबरोबर अनेक वस्तू आपल्याला लागत असतात. जसं की इलेक्ट्रॉनिक्स, त्यानंतर आपले जे औद्योगिक काही गोष्टी असतात, इंडस्ट्रियल प्रोडक्शन रिलेटेड कन्झ्युमर गुड्स आपल्याला लागतात रोजच्या वापरासाठी. त्या सगळ्या गोष्टींची मागणी वाढत होती आणि पुरवठा मात्र कमी होता. कारण निर्माण करण्याची जी परवानगी आहे ती शासनाने रोखली होती. बऱ्याचशा उद्योगांच्या ज्या फॅक्टरीज आहेत, बऱ्याचशा इंडस्ट्रीजच्या फॅक्टरीज या बंद ठेवण्यात आल्या होत्या जवळपास 3 ते 6 महिन्याच्या कालावधीसाठी. त्यामुळे वाढती मागणी आणि कमी पुरवठा याच्यामुळे एक प्रकारचा इम्बॅलन्स निर्माण झाला होता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये. आणि त्याच्यामुळे सुद्धा सोन्याचे भाव हे वाढलेले आहेत. आपण जर मी मगाशी दिलेली माहिती नीट पाहिली पुन्हा एकदा तर 2020मध्ये सोन्याचे भाव होते 48,651, 21मध्ये 48,720, 22मध्ये
52,670, 23मध्ये 65,000 आणि 24मध्ये 74-75,000 आत्ता सोन्याची किंमत आहे. तर मित्रांनो, या पद्धतीने हे तिसरं कारण झालं कोविड-19 महामारी, वाढती मागणी आणि कमी पुरवठा. आणि शेवटचं कारण आहे रुपयाची कमकुवत किंमत. तर भारतीय रुपया जो आहे तो अमेरिकन डॉलरच्या तुलनेत मोजायचा झाला तर $1 आपल्याला 83.5 रुपयाला पडतो. म्हणजे आपली जी आपलं जे चलन आहे रुपया हे डॉलरच्या तुलनेमध्ये जेवढं जास्त किंमत आपल्याला त्याची द्यावी लागते तेवढं ते चलन कमकुवत होत जातं. मित्रांनो, आता एका डॉलरसाठी एवढे रुपये मोजावे लागत आहेत म्हणजे निश्चितच भारतीय रुपयाची किंमत ही कमकुवत आहे. त्यामुळेच सोन्याचे भाव वाढलेले आहेत. एकेकाळी हा डॉलर जो आहे तो अवघ्या 15 वर्षापूर्वी 30 ते 40 रुपयाचा मिळत होता. तो आज 83 रुपयाच्या वर आपल्याला द्यावे लागत आहेत. तर हे सोन्याचे भाव वाढण्याची ही विविध कारणं मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजवण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंट करा. या सोन्याच्या भाव वाढणे या विषयामध्ये जे आम्ही व्हिडिओ बनवला आहे याच्यामध्ये कुठलीच गुंतवणुकीचा सल्ला आम्ही देऊ इच्छित नाही. आणि कुठलीही गुंतवणूक करत असाल तर आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. मित्रांनो, आपण अशा अनेक इंटरेस्टिंग व्हिडिओजमध्ये अजून या चॅनलच्या माध्यमातून भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद.